नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांच्या पवित्र व शोकहारक चरणांचा स्पर्श होताच खरोखरच ती तपोमूर्ती अहिल्या प्रकट झाली. भक्तांना सुख देणाऱ्या श्रीरामांना पाहताच ती उठून हात जोडून उभी राहिली. अत्यंत प्रभू प्रेमामुळे ती अधीर झाली होती. तिचे शरीर पुलकित झाले होते. मुखातून शब्द फुटत नव्हता. अत्यंत भाग्यशालिनी अहिल्याने प्रभूंच्या चरणांना कवटाळले. तिच्या दोन्ही नेत्रातून प्रेम व आनंदाचे अश्रू जलधारा वाहू लागल्या. नंतर तिने धीर धरून प्रभूंना ओळखले आणि श्री रघुनाथांच्या कृपेने भक्ती प्राप्त झाली. मग ती अत्यंत निर्मळ वाणीने त्यांची स्तुती करू लागली. हे ज्ञानाने जाण्यायोग्य असणाऱ्या श्री रघुनाथा, तुमचा विजय असो. मी स्वभावतःच अपवित्र स्त्री आहे आणि हे प्रभू, तुम्ही जगाला पवित्र करणारे, भक्तांना सुख देणारे आणि रावणाचे शत्रू आहात. हे कमलनयन, हे जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्त करणारे, मी तुम्हाला शरण आलेली आहे. माझे रक्षण करा, रक्षण करा. गौतम मुनींनी मला शाप दिला, ते चांगलेच झाले. मी त्यामुळे संसारातून मुक्त करणाऱ्या श्रीहरींना तुम्हाला डोळे भरून पाहू शकले. हा मी त्यांचा उपकारच मानते. या तुमच्या दर्शनास भगवान शंकर हे सर्वात मोठा लाभ मानतात. हे प्रभू, मी भोळ्या बुद्धीची आहे. माझी एक विनंती आहे, हे नाथा, मी दुसरा कोणताही वर मागत नाही. माझा मनरूपी भ्रमर आपल्या चरण कमलरजाच्या प्रेमरूपी रसाचे सदा पान करीत राहो, एवढीच माझी इच्छा आहे. ज्या चरणातून परमपवित्र देवनदी गंगा प्रकट झाली, जिला शिवशंकरांनी आपल्या शिरावर धारण केले आणि ज्या चरण कमलांची पूजा ब्रह्मदेव करतात, तेच चरण हे कृपाळू श्रीहरी तुम्ही माझ्या शिरावर ठेवले. अशा प्रकारे ती स्तुती करत वारंवार भगवंताच्या चरणावर लोटांगण घालीत होती. मनाला जो फार आनंद वाटत होता, तो वर मिळाल्याने गौतम पत्नी अहिल्या आनंदाने पतिलोकी निघून गेली. प्रभू श्रीराम हे असे दीनबंधू आणि अकारण दया करणारे आहेत. तुलसीदास म्हणतात, हे लबाड मना, तू कपट सोडून त्यांचेच भजन कर. श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र मुनींच्या सोबत निघाले. ते जगाला पवित्र करणाऱ्या गंगेजवळ गेले. महाराज गाधीचे पुत्र विश्वामित्र यांनी देवनदी गंगा पृथ्वीवर कशी आली याची संपूर्ण कथा सांगितली. प्रभू श्रीरामांनी ऋषींच्या सह गंगेमध्ये स्नान केले. ब्राह्मणांना तऱ्हेतऱ्हेची दाने मिळाली. नंतर मुनिवृंदासह ते आनंदाने निघाले आणि लवकरच जनकपुराजवळ पोहोचले. जनकपुरीची शोभा जेव्हा पाहिली तेव्हा श्रीराम लक्ष्मण आनंदित झाले. तेथे अनेक आड, विहिरी, नद्या व तलाव होते. त्यामध्ये अमृतासमान मधुर जल भरले होते आणि त्यांना रत्नांच्या पायऱ्या होत्या. मकरंदाच्या रसाने धुंद होऊन भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. रंगीबेरंगी पुष्कळ पक्षी मधुर किलबिल करत होते. नाना रंगांची कमळे उमललेली होती. नेहमी सर्व ऋतूंमध्ये सुख देणारा शीतल मंद सुगंधित वारा वाहत होता. पुष्पवाटिका, बागा आणि वने यामध्ये पुष्कळ पक्ष्यांचा निवास होता. फुलणाऱ्या, फळणाऱ्या आणि सुंदर पानांनी भरलेल्या बागा नगराच्या चोहीकडे शोभत होत्या. नगराच्या सौंदर्याचे वर्णन करणे कठीण. जिकडे मन जाई तिकडे ते रमून जाई. सुंदर बाजार, रत्नजडित गच्च्या जणू ब्रह्मदेवांनी स्वतःच्या हाताने बनविल्या होत्या. कुबेरासारखे श्रेष्ठ धनवान व्यापारी सर्व प्रकारचे अनेक वस्तू घेऊन दुकानातून बसलेले असत. सुंदर चौक आणि सुशोभित गल्ल्या नित्य सुगंधाचे सडे घातलेल्या होत्या. सर्वांची घरे मंगलमय असून त्यांच्यावर चित्रे रंगविलेली होती, जणू ती कामदेवरूपी चित्रकाराने चितारली होती. नगरातील सर्व स्त्री पुरुष सुंदर, पवित्र, सरळ स्वभावाचे, धर्मात्मे, ज्ञानी व गुणवान होते. तेथे जनक राजांचे अत्यंत अनुपमेय सुंदर निवासस्थान असून तेथील ऐश्वर्य पाहून देवसुद्धा थक्क होत. राजमहालाची तटबंदी पाहून चित्त चकित होत होते. असे वाटे जणू त्या तटाने सर्व लोकांची शोभा आपल्यात सामावून टाकली आहे. दैदिप्यमान महालांमध्ये अनेक प्रकारच्या सुंदर पद्धतीने बनविलेले रत्नजडित सोन्याच्या जरीचे पडदे लावलेले होते. सीतेच्या राहण्याचे सुंदर महालाच्या शोभेचे वर्णन तर काय करावे. राजमहालाचे सर्व दरवाजे सुंदर होते. त्यांना चमकणाऱ्या हिऱ्यांचे दारे बसविलेली होती. तेथे मांडलिक राजे, नट, मागध आणि भाट यांची गर्दी झालेली असे. घोडे आणि हत्ती यांच्यासाठी मोठमोठ्या पागा व हत्तीकाने बनविलेले होते. ते नेहमी घोडे, हत्ती व रथांनी भरलेले असत.
पुष्कळ वीर, मंत्री आणि सेनापती होते. त्या सर्वांची घरे सुद्धा राजमहालासारखीच होती. नगराबाहेर असलेल्या तलाव आणि नदीजवळ जिकडे तिकडे पुष्कळसे राजे लोक उतरले होते. तेथील अनुपम सर्व प्रकारे शोभिवंत अमराई पाहून आणि तेथील सर्व सुखसोयी पाहून विश्वामित्र म्हणाले, हे प्रिय रघुवीरा, इथेच राहावे असे मला वाटते. कृपानिधान श्री रामचंद्र म्हणाले, मुनिवर्य, फारच छान. असे म्हणून ते मुनींसह तिथेच राहिले. मिथिलापती जनकाने जेव्हा ते वर्तमान समजले की महामुनी विश्वामित्र आलेले आहेत, तेव्हा पवित्र विचारांचे मंत्री, पुष्कळसे योद्धे, श्रेष्ठ ब्राह्मण, गुरु शतानंद आणि आपल्या जातीचे श्रेष्ठ लोक यांना बरोबर घेतले आणि मोठ्या आनंदाने राजा जनक हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना भेटण्यास निघाले. राजांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला. मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. नंतर राजाने सर्व ब्राह्मण मंडळींना आदराने प्रणाम केले. हे आपल्या सद्भाग्य मानून राजा जनकाने आनंद वाटला. वारंवार खुशाली विचारून विश्वामित्रांनी राजांना बसावून घेतले. त्याचवेळी राम लक्ष्मण हे दोघे फुलबाग पाहून तेथे आले. सुकुमार किशोर वयाचे, श्याम व गौर वर्णाचे हे दोघं सुकुमार नेत्रांना सुख देणारे आणि संपूर्ण विश्वाचे चित्त आकर्षून घेणारे होते. जेव्हा श्री रघुनाथ आले तेव्हा सर्वजण त्यांचे रूप व तेज यांनी प्रभावित होऊन उठून उभे राहिले. विश्वामित्रांनी त्यांना आपल्याजवळ बसावून घेतले. दोघा भावांना पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू, आनंदाश्रू वाहू लागले. शरीरे रोमांचित झाली. श्रीरामांची मधुर मनोहर मूर्ती पाहून विदेही राजा जनक हे सुद्धा वेगवेगळ्या अर्थाने विदेही देहभान रहित झाले. मन प्रेमामध्ये मग्न झाल्याचे पाहून राजा जनकांनी विवेकाने स्वतःला सावरले आणि मुनींच्या चरणी मस्तक ठेवून ते सद्गतीत गंभीर वाणीने म्हणाले, आजच्यासाठी धन्यवाद.